कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अय कलवऱ्यांनो, अरे हाय का नाही कोण घरात? हा दादा बोल की. नवरदेवाची उष्टी हळद आणली, लावून घ्या नवरीला। कुठे आहे नवरी? हाय की आता आहे. चल कधी एकदा माझ्या नवरीला बघतोय असं झालं। पेपर शोधतोय का बघ, हित्त पेपरला का पडलाय. किती वेळ हुडकायचं का. कसं आहे, पेपर वाचल्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखं वाटतच नाही ना. पेपर वाचणं खूप गरजेचं आहे. पेपर वाचला पाहिजे. पाकिस्तानला अद्दल घडवू. आता मग अहो काय मामा, मामा ओ मामा, हा. अहो लगीन घरी मरणाची कामं पडल्यात आणि तुम्ही पेपर वाचत बसला का? काय लागा तुम्ही पण आहे ना पाहुणा असल्या का वागायला. लोकांना काय पाहिजे काय नाही याच्याकडे पण बघा की जरा. काम आणि मी करायचो. आपण काम करत नसतो. आपण लोकांना काम करायच्या नवीन नवीन आयडिया देत असतो. आणि कसं आहे माहिती आहे का, नवीन आयडिया पाहिजे असतील ना तर माणसांना पेपर रोज वाचणं गरजेचं आहे. कळलं का? कधी कधी आमच्याशी पण गप्पा मारा म्हणजे झालं. काय पेपर मधल्या बातम्यांपेक्षा आमच्याकडे जास्त बातम्या असतात म्हणून म्हटलं. ह्यो एवढा का लाडीगुडी लावतोय? ओपीशी लगीन बिगीन तर करायचं नाही ना याला. मामा हा, हा. अहो कुठं हरवले? एक काम करा, वाचा तुम्ही पेपर वाचा. उगाच तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही का. हा, हा. बघ तुम्ही जरा हळदीचं. सॉरी सॉरी, चुकून झालं बरं का. हा? अरे सुखीरा सुखी. लग्नाचा कार्यक्रम आहे बाबा, लग्नाचा कार्यक्रम आहे. रडायचा नाही, लक्षात असू दे. सूर्या, काय चाललंय तुझं? काय म्हणजे पाहुण्यांची सोय बघतोय. अरे पाहुण्यांची सोय बघतोय की गैरसोय करतोय त्यांची? काय गाणी वाजवायला सांगितलीस तू यांना? अगं 90ची हिट गाणी दी. आता काय सुरू आहे? 2024 ना, मग आजच्या जनरेशनची मस्त धमाल गाणी वाजायला पाहिजेत की नाही? अगं ही पण तशीच आहेत की गाणी. हे बघ मामा बघ कसा रमलाय, कशी मजा येते बघ त्याला. सूर्या, तुला ना जराही रोमॅन्टिक होता येत नाही. इथे लोक बायकोला खुश करण्यासाठी छान छान रोमॅन्टिक गाणी वाजवतात, पण तू शी बाबा, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही आता. अगं पण ऐक तुझा, ऐक. मी रोमॅन्टिक नाही, मी रोमॅन्टिक नाही. तुळजा, आता बघ माझा रोमॅन्टिक पण. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो शत्रू, शत्रू काय करतोयस रे? हात सोड माझा. शत्रू मी ओरडे ना. आहे ना मी रोमॅन्टिक. ए पोरीनो, झाला का डान्स बघून तुमचा? अगं हळद सगळ्यांनी लावून घेतली, पण तुमच्या सूर्या दादाला कोण हळद लावणार? अगं हळद लावायची होती फक्त तुला. हे बघ, ही अशी हळद नवरदेवाला लागणार आणि मग तीच हळद नवरीला लागणार. तू हे काय करतोय शत्रू?
तेच करतोय जे लग्नात करतात. कसे नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावायची असते का नाही? हा, तू त्या समीरची स्वप्न रंगवत असेल ना, ऐक रे, मी तुला सांगितलं होतं ना, बायको तर तू फक्त माझीच होणार म्हणून. तेजश्री शत्रुघ्न निंबाळकर. तू असं का बोलतोयस? माझं लग्न ठरलंय. तू जरा तरी विचार करून बोल. विचार? अगं काय सांगू तुला विचारांचं. दिवस रात्र फक्त तुझेच विचार करतोय. रात्री मला झोप येत नाही, दिवसा मला करमत नाही. विचार 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 नको झालंय ग. पण आता तसं नाही. आता तू आणि मी लय लवकरच एकत्र येणार आहे. हे बघ, मी डॅडींना सांगे ना. शत्रूला धमकी द्यायची नाही. शत्रूला धमकी दिली की काय होतं? त्याचं टाळकं सटकतं. आणि एकदा का त्याची सटकली, शत्रू काय करतो ते तुला माहितीच आहे का ते? शत्रू दादाला डागात पोचवायला पण कमी करणार नाही. मग शत्रूनी दादाला डागात पोचवलं की दादाच्या बहिणी नाही नाही काय नाही. आता एकदा बघतो प्रेमाने प्रेमाने तू लावून घ्या हळू. लावू दे ना दादा. नाही म्हणलं ना, नाही लावायचं कोणी. लावायचंय. लावायचं? लावा. तेजू, एकटी काय करतेस इकडे तू? दादा, अरे काय दादा, अंगाला हळद लागली तुझ्या. हळदीच्या अंगाला फिरायचं नसते इकडे तिकडं. त्या तिकडे मागं आलेस, बाधा बिदा झाली तर चल आतमध्ये. सूर्या, काय झालं? काय झालं म्हणजे? हळद लागली अंगाला आणि एकटी फिरते. अरे पण एवढ्या जोरात ओरडायची गरज होती का? बघ जरा ती किती घाबरली. अरे आम्हीही घाबरलो. कोण ओरडते इतक्या जोरात? होय की. अरे आम्हाला वाटलं तेजूला काय झालं का काय. तेजू तुला कोण काय बोललं का? हे बघ, कुणी काय बोललं असेल ना तर मला सांगायचं. मी बघतो त्याच्याकडे. नाही नाही, मीच ओरडलो काळजीनं. अहो काय दाजी, एवढी साधी नाजूक पोरगी आणि तुम्ही तिला असं वरडताय का? अहो घाबरली बघा ती किती. चला आतमध्ये चला सगळ्यांनी. तेजू चला आत. चला चला. चिरंजीव, हा डॅडी. सगळं चांगलं चाललेलं असताना उगा कशाला आगीत हात घालताय? म्हणजे तुम्हाला बाप आहोत आम्ही तुमचे. ओढत्या पाखराची पिसं मोजतो आम्ही, तुम्ही तर जमिनीवर असता. उगा आगीशी खेळायला जाऊ नका. हात कधी पडले कळायचं बी नाही तुम्हाला. होय डॅडी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.